आजचे हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम कल्याण परिसरामध्ये चालू आहे। या कार्यक्रमामध्ये या भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये सर्व सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। यांना माझा प्रणाम। तसेच मानवाला माणुसकीचे ओळख करून देणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंडेजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच बाबाला सुखदुःखामध्ये सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच या चर्चा बैठकीमध्ये अध्यक्षपदी लाभलेल्या आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका सौ वर्षाताई मानगर ह्या उपस्थित आहे। यांना माझा नमस्कार। तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मार्गदर्शिकाताई, सर्व मार्गदर्शिकाताई, ज्येष्ठ सेविकाताई, सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मार्गदर्शिकाताई आणि सेविकाताईंना माझा नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित असलेले कल्याण शाखेचे मार्गदर्शक श्री माननीय अशोक भाऊ मानकर यांना माझा नमस्कार। तसेच दहेगाव मुळशी परिसरातील मार्गदर्शक माझे पती श्री माननीय गोपालरावजी हटवार यांना माझा नमस्कार। तसेच मनसर परिसरातून आलेले तांडेकर साहेब यांना माझा नमस्कार। तसेच इतर गावून आलेले मार्गदर्शक साहेब आणि सेवक सेविका बाळ गोपाळ, ज्येष्ठ सेवक सेविका बाळ गोपाळ यांना माझ्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकाला आलेल्या अनुभवावर चालत असते। बघा, आपण या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आलो आहोत कारण की आपल्याला उत्साह आहे या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा। चंदनासह देह जिजूनी दिला तत्व शब्द नियमाचा आधार। चंदनासह देह जिजूनी दिला तत्व शब्द नियमाचा आधार आणि या मानव धर्माला घडविणारे बाबाच खरे शिल्पकार आणि आईच खऱ्या शिल्पकार। खरंच हा मानव धर्म महान त्यागी बाबा झुंडेजींनी जर निर्माण केला नसता तर आपण या कार्यक्रमामध्ये सुखी समाधानी आपला हा कुटुंब आहे सुखी समाधानी झाला नसता आणि आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेलो नसतो। खरंच खूप सुंदर असा मार्ग आहे। ज्यावेळेस महान त्यागी बाबा झुंडेजीच्या कुटुंबामध्ये दुःख होते आणि दुःखाचा कुठं थारा लागत नव्हता, शेवटी महान त्यागी बाबा झुंडेजीने एका संन्यासाच्या मंत्राद्वारे ह्या भगवंताची प्राप्ती केली आणि भगवंताची प्राप्ती करून आईने त्यांना सहयोग दिला। आईचा साथ बाबांना लाभला। जर आईचा साथ जर बाबांना लाभला नसता तर आपल्याला सुद्धा हा मार्ग मिळाला नसता। निर्व्यसनी पतीची साथ आपल्याला लाभली नसती। खरंच आईने जर साथ दिला नसता तर आपल्याला हा मार्ग नसता लाभला। कारण की मी सांगते, पहा, समाजामध्ये भरपूर स्त्रिया आहे आणि समाजासाठी भरपूर स्त्रियाने काही केलं आहे, पण माझ्या वाराणसी आईंनी आमच्या दुखी कष्टी सेवकासाठी आपले जीवन दान त्याग केलेला आहे। म्हणून माझ्याही वाराणसी आईचे योगदान एवढं आहे। भरपूर स्त्रिया अशा आहेत, पण माझ्या आईचे जे योगदान आहे त्यांच्या या योगदानापुढे त्यांचं काहीच नाही। म्हणून आपल्याला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी लाभलेला आहे। जर आपण समजा या कार्यक्रमामध्ये आलो नसतो, आतापर्यंत भरपूर मार्गदर्शन झाले आणि सुंदर मार्गदर्शन झाले आणि मला तर असं वाटते की सर्व सेविकांनी गृहीत सुद्धा धरलेला आहे। कारण आपण या कार्यक्रमामध्ये काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत आणि आपण काही घेऊन जाऊन तर आपण ज्या गावामध्ये जाऊन तर त्या गावामध्ये चर्चा बैठक होते किंवा हवन कार्य होते किंवा काही होते तर तिथं सांगण्याचा प्रयत्न आपण करू। म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये आलो आहोत। पहा, आई वाराणसीने आपल्या कुटुंबाला साथ दिली, तशीच आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला साथ दिली पाहिजे। आई वाराणसी आईला सुद्धा परिवार होता, मुलं होते, पती होते आणि त्यांचे वीर सर्वजण होते आणि आपल्या सुद्धा परिवारामध्ये आहे। पण आई असा डगमगल्या नाही। आई ठामपणे बाबा सोबत राहिल्या। ज्या ठिकाणी बाबा जात होते दौरे करायला त्या ठिकाणी आई सुद्धा जात होत्या। आईची माया खूप प्रेमळ होती। आईचं खरंच जेवढं कर्तृत्व
एक छोटंसं उदाहरण येते आणि अनुभव सांगते. माझ्या अनुभवाच्या माध्यमातून छोटासाच आहे पण प्रॅक्टिकल आहे. कारण आपण ज्या वेळेस मार्गामध्ये येतो आणि कच्ची मधून पक्की मध्ये जातो आणि पक्कीचे कार्य घेतो, आपल्याला असं वाटते की आपण सुखी समाधानी झाला हो, आपल्या कुटुंबावर सर्व जे काही दुःख होते ते पूर्ण झालेलं आहे आणि नंतर आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. पण असं व्हायला नको. पहा, छोटंसं उदाहरण आहे. आपल्याला काही सेवकी, भरपूर अशा सेवकिनी आहे कच्ची मध्ये असतात. त्यांना असं वाटते की आम्ही कच्ची मध्ये आहोत, तुम्ही पक्की मध्ये आहे, तर तुमच्याकडे जास्त शक्ती आहे. तुमच्याकडे आमच्याकडे जेवढं आम्ही योग मागू किंवा ह्या योगाचा आमच्या योगावर समजा त्याचा मात होत नाही. जर तुम्ही ना योग मागत किंवा तुम्ही ना तीर्थ बांधून दिलं तर तुमचं ते तीर्थ काम करतो. पण असं नाही आहे. कारण महानदेवी बाबा जुंदेजींनी सर्वांना समान दिला आहे. कुठेही कमी ठेवलेलं नाही. 2 वर्षाचा असो किंवा आपल्यापेक्षा त्यांच्यापेक्षा मोठाही असो, सर्वांना सारखी शक्ती महानदेवी बाबा जुंदेजींनी दिलेली आहे. ज्याप्रमाणे महानदेवी बाबा जुंदेजींनी दैवी शक्ती दिली आहे, त्याचप्रमाणे ती दैवी शक्ती शब्द रूपाप्रमाणे आपल्यामध्ये वास करते. तसाच पहा, एका कच्ची मधला सेवकांचा अनुभव सांगते. माझ्या गावापाशी पेंढरी हे गाव आहे. दहेगावच्या आमच्याच म्हणून कार्य आहे त्यांचे. तर पहा, ते कच्चीचे सेवक होते. पण त्यांचा विश्वास असा भगवंतावर खूप होता. त्यांच्या परिवारामध्ये दुःख दूर झाले आणि दुःख दूर झाल्यानंतर, कारण आपण सर्व शेतकरी वर्गातले, आपण सर्व सेवक आहोत. आपण शेतामध्ये राहून आणि त्यातून काहीतरी उत्पन्न काढून तर आपला प्रपंच चालतो. त्याचप्रमाणे तो सुद्धा सेवक मनोहरजी शेंद्रे, मुक्काम पेंढरी यांचा तो अनुभव आहे. आणि सुखी समाधान झालं. आणि सुखी समाधान झाल्यानंतर पहा, शेतामध्ये त्यांना फवारणी करण्यासाठी जायचे होते. तर तो एक रोजगार घेऊन, एक मजूर घेऊन 5-6 किलोमीटर दूर होतं त्यांचं शेत. तर तो एक मजूर घेऊन सर्व औषधी घेतल्या आणि त्या मजुराला घेऊन बाईकवर शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्यानंतर त्यांनी औषध सोबत नेली होती आणि तो अनेकवाला व्यक्ती पण होता आणि हा सेवक सुद्धा होता. तर त्यांनी औषध नेली. औषध नेल्यानंतर जे फवारासाठी पंप वगैरे भरला, पण औषधीचा जे बॉटल आहे त्यांना पॅकिंग खूप असतात. आता ते काढायसाठी एकतर कशाचा लोखंडाचा काहीतरी टेक्सचा वगैरे उपयोग करायला लागतो, पण त्यांच्याकडे ते काहीच अवेलेबल नव्हतं त्यावेळेस. तर त्यांना विचारायला, आता काय करायचं, औषधीचं झाकण कशाने काढायचं, त्याला खूप विचारायला. त्यांना असं वाटलं की त्यांचा जो धुरा आहे आणि अनेक वाल्यांचा जो धुरा आहे, त्या भिजामध्ये त्या धुऱ्यावर दैताचा त्रिशूळ होता. तिथं दैत होता आणि त्या दैताच्या ठिकाणी त्रिशूळ होता दैताचा. त्याला असं वाटलं, जर आपण हा त्रिशूळ जर आणू आणि याच्याने झाकण काढू, त्याच्या मनामध्ये काहीच शंका नाही, काहीच नाही. आणि नंतर तो गेला आणि तिथून तो त्रिशूळ आणला. त्या त्रिशूळ आणण्याच्या वेळेस तो सांगते, पा, मी तुझा त्रिशूळ नेत आहे, झाकण काढण्यासाठी मी 5 वाजेपर्यंत हा त्रिशूळ ठेवणार आहे. तर
मोबाईल घेऊन येते कशासाठी तर शिक्षणासाठी. पण मुलांना आणि मुलींना सुद्धा त्या आई वडिलांची कदर पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोबाईल दिला, घेऊन दिला, कशासाठी दिला तर त्याचा योग्य वापर करण्यासाठी दिला. जे कामाचं आहे ते पाहायचं, जे कामाचं नाही ते सोडून द्यायचं. कारण मोबाईल हे एक अशी वस्तू आहे, चांगली सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगलं जर गुण आपण त्या मोबाईल मधून घेऊन तर आपलंही खरंच चांगलं होईल आणि जर वाईट जर गुण त्या मोबाईल मधून आपण घेऊन तर आपण वाईट मार्गाने जाऊनच हे नक्कीच आहे. आणि पहा आपण आपल्या या कुटुंबामध्ये सासू आणि सुना पहा, ज्याप्रमाणे आईच्या कुटुंबामध्ये सुद्धा सासू सासरे असतील, त्यांचा कुटुंब सुद्धा परिवारामध्येच होता आणि आपण सुद्धा परिवारामध्येच आहोत. तर आपण कसं वागलं पाहिजे? सासूने सुनेसारखं, सुनेने सासू म्हणजे सुनेने सासूला कसं म्हणजे सासूला कशा परी ठेवलं पाहिजे किंवा सासूने सुनेला कशा परी ठेवलं पाहिजे. काही याच्यामध्ये काही कमी जास्त नाही, समजण्याचा फक्त फरक आहे. जर आपण समजून घेतलं एकमेकींना, दोघेही सासू आणि सुनेंना एकमेकींना जर समजून घेतलं तर परिवारामध्ये भांडण नाही, वाद नाही, कशाही प्रकारचा वाद होणार नाही. फक्त दृष्टिकोन आहे आपल्या समजण्याचा. आमच्या लग्नाला 14-15 वर्ष पूर्ण होतील आता ह्या 3ऱ्या महिन्यामध्ये. मला तर फक्त वाटते की 15 वर्ष झाले आम्ही सासू सासवा दोघीही एका ताटात आता पण जेवतो. जोपर्यंत माझे काम होत नाही तोपर्यंत माझी सासू सुद्धा जेवत नाही आणि आम्ही सकाळ आहे संध्याकाळ आहे आम्ही एकाच ताटात जेवतो. आणि पुढेही सुद्धा असंच झालं पाहिजे, कारण आपण या मानव धर्माच्या सेवकी आहोत. जर आपण आपल्या परिवारामध्ये एकता दाखवू नाही तर इतर सेवकांमध्ये काय करायचे आहे? जर आपण आपल्या परिवारामध्ये एकता करू तर आपण सेवकामध्ये एकता करू, सेवकामध्ये एकता करू तर आपण आपला जो हा मानव धर्म आहे, या मानव धर्म सर्व एकत्रित राहील. सुंदर असा मार्ग महान देवी बाबा जुंदेजींनी लिहिलेला आहे. त्या मार्गाचा आपण प्रचार आणि प्रसार कसा करायचा आहे ते आपल्यावर आहे. पहा माझ्या या बोलण्या चालण्यामध्ये एक वन म्हणते, हवा नव्हती पण हवेपेक्षाही वेग होता, हवा नव्हती पण हवेपेक्षाही वेग होता. 36 कोटी देवा पुढे लढण्याचा माझा बाबाचा इरादा नेक होता. 36 कोटी देवा पुढे लढण्याचा माझा बाबाचा इरादा नेक होता. आई सरस्वती आईचा बाण लाखात नव्हे तर जगात नंबर 1 होता, जगात नंबर 1 होता असे महान देवी बाबा जुंदेजी आपल्याला. आपण अभागी आहो, आपल्याला महान देवी बाबा जुंदेजी साथ मिळाली नाही, पण भाग्य सुद्धा आपले चांगले आहे की हा मानव धर्म आपल्याला मिळालेला आहे. आपण या मानव धर्मामध्ये सर्व सेवक सेविका एकत्रेने राहू, एकतेने राहू आणि आपल्या कुटुंबामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करू. हे एक महान देवी बाबा जुंदेजीची शिकवण आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. माझ्या बोलणे चालण्यामध्ये काही चूक झाली असेल, काही कोणाचं मन दुखावलेलं असेल तर मी सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, तसेच महान देवी बाबा जुंदेजीला क्षमा मागते, आई वाराणसी आईला क्षमा मागते. आदरणीय व्यासपीठ पुढे बसलेले सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ यांना क्षमा मागून मी आपली जागा घेते.